नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे ताण. त्याला इंग्रजीमध्ये टेन्शन पण म्हटले जाते. ताण हा शब्द वैद्यकशास्त्राने तंत्रशास्त्राकडून घेतला आहे. शरीरामध्ये कोणताही वैशिष्ट्यपूर्ण नसलेल्या लक्षण समूहाला ताण असे म्हणतात. ही व्याख्या हान्स शेली या डॉक्टरांनी केलेली आहे. शरीरातील काही किंवा अनेक पेशींचा समुदाय ज्यामुळे नाश होतो किंवा त्या निकामी होतात किंवा त्यांना इजा होते, अशा कोणत्याही अवस्थेला ताण असे म्हणतात. पौष्टिक आहारामुळे निरोगी शरीर असेल तर निकामी झालेल्या पेशी निसर्गातच भरून येतात, परंतु नासाचे प्रमाण जास्त असेल तर त्याची परिणती रोगामध्ये होते. हृदयरोग, मधुमेह, डोकेदुखी, अंतःव्रण, व्रणयुक्त अंत्रशोथ किंवा दीर्घकालीन अपचन, दमा, विसर्पिका, लैंगिक विकार हे रोग सुद्धा ताणामुळे होतात. ताणामुळे होणाऱ्या प्रतिक्रिया अनेक प्रकारच्या असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये ताणाचे स्वरूप सारखे नसते. मुले असणे किंवा नसणे, वरच्या अधिकाऱ्यांचा त्रास, रहदारीचा त्रास, फोन घरात असण्याचा त्रास, काम जास्त असणे किंवा मुळीच नसणे ह्याचा पण त्रास, पैसा खूप असणे किंवा मुळीच नसणे, कामाचा कंटाळा, अधिकार पद नसणे, भविष्याची काळजी, चिंता या सगळ्यामुळे सुद्धा शरीरावर ताण पडतो. आता ही लक्षणे काय आहेत? एखादा ताण तात्पुरता असेल तर ताणामुळे शरीर आणि मनावरचा तात्पुरता परिणाम होतो. मेंदू आणि मज्जासंस्था मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होतात. डोळ्याची बाहुली मोठी होते, पचन कार्य मंदावते, स्नायू आखडतात, हृदय वेगाने आणि जोराने काम करते, रक्तदाब वाढतो, श्वास वाढतो, ॲड्रिनल आणि ग्लुकोज रक्तामध्ये जास्त प्रमाणात मध्ये मिसळते, घाम जास्त येतो. ही सगळी लक्षणे काही सेकंदात दिसतात. ताणाचे कारण लगेच दूर झाले तर सगळी लक्षणे नाहीशी होतात. कोणताही दुष्परिणाम होता पूर्वस्थिती निर्माण होते. ताणाच्या सुरुवातीच्या काळात झोप येत नाही, चिडचिडापणा होते, बडबड सतत चालू असते, बराच वेळ काम करूनही यश येत नाही, आजारी पडण्याची शक्यता जास्त असते, अपघात होण्याची शक्यता असते, वैफल्यग्रस्त अवस्था होते, त्याचा धोका तो इतरांवर ढकलतो आणि कदाचित त्यामुळे दारू प्यायची सवय लागते. इतरांवर दोष ढकलल्यामुळे, अयशस्वी झाल्यामुळे माणूस व्यसनी होतो. ही लक्षणे वेळीच ओळखून उपाय करायला हवेत, नाहीतर सततच्या ताणामुळे चक्कर येणे, स्नायू आखडणे, डोके दुखणे, दृष्टीदोष, दम लागणे, ॲलर्जी, छातीमध्ये धडधड होणे, अपचन, रक्तामधील साखर कमी होणे, पाठदुखी, त्वचारोग आणि लैंगिक बिघाड असे दुष्परिणाम दिसतात. याची कारणे काय आहेत? शरीराबाहेरची आणि शरीरातील अशी अनेक कारणे आहेत. आवाज, प्रकाश, उष्णता, थंडी, एक्स-रे, औषधे, रसायने, विषाणू, जीवाणू, विविध प्रकारच्या विषारी पदार्थ, वेदना, दुःख, पौष्टिक आहाराचा अभाव ही बाह्य कारणे आहेत. भय, असूया, तिरस्कार ही मानसिक कारणे आहेत. यावर उपचार काय? रुग्णाने जगण्याची पद्धत पूर्णपणे बदलायला हवी. ताण कमी करण्यासाठी पौष्टिक आहार घ्यायला हवा. आहारामध्ये बिया, कवच, फळे, भाज्या, फळे अशा आहारामुळे शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक त्यामध्ये मिळतात. 3 वेळच्या जेवणापैकी एकामध्ये एक घटक मुख्य असायला हवे. यासोबत दूध, वनस्पतीजन्य तेल, मध हे पदार्थ सुद्धा आहारामध्ये असायला हवेत. ताण कमी करणारे अनेक अन्नपदार्थ आहेत. गोड दही, गुळाची काकवी, बिया, मोड आलेली कडधान्य इत्यादी. गोड दह्यामध्ये अ, ब आणि ड जीवनसत्वे असतात, त्यामुळे निद्रानाश, अर्धशिशी, पाळीमध्ये पोट दुखणे इत्यादी लक्षणे कमी होतात. गुळाच्या काकवीमध्ये लोह आणि ब जीवनसत्व असते, त्यामुळे रक्तक्षय आणि हृदय रोग होत नाही. अल्फा सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया आणि मोड आलेल्या धान्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे मानसिक अस्वस्थता दूर होते. भाज्या वापरल्यामुळे त्यातील जीवनसत्वे नष्ट होत नाहीत, पाण्यात उकळल्याने ती नष्ट होतात.
ताण कमी करण्यासाठी तुळस हे एक महत्वाचे औषध आहे. याला ताण विरोधी औषध म्हणतात. तुळस निश्चितपणे ताण दूर करते असे सिद्ध झालेले आहे. एवढेच नाही तर निरोगी माणसाने सुद्धा दिवसातून अनेक वेळा 10-12 पाने खायला हवीत. रोजचा ताण दूर होतो. काही जीवनसत्वामुळे सुद्धा ताण दूर होतो. अ, ब जीवनसत्वे, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम यामुळे सुद्धा अस्वस्थता आणि चिडचिडपणा कमी होतो. क आणि अ जीवनसत्व हिरव्या आणि पिवळ्या भाज्यात असते. पॅन्टोथेनिक ऍसिड विशेषतः ताण दूर करते. ॲड्रेनल ग्रंथी या व प्रतिकार यंत्रणा यावर त्याचा चांगला परिणाम होतो. यासोबत ब जीवन सुद्धा घ्यावे. ताणामुळे होणारी लक्षणे दूर होतात. पोटॅशियमचा अभाव असेल तर दम लागतो, थकवा येतो, झोप लागत नाही आणि रक्तातील साखर कमी होते. हृदयाचे स्नायू निरोगी ठेवण्यासाठी पोटॅशियम आवश्यक असते. सुकामेवा आणि कोंड्यासह धान्य पोटॅशियम असते. कॅल्शियम हे झोप आणणारे नैसर्गिक औषध आहे. याच्या अभावामुळे थकवा, अस्वस्थता, ताण अशी लक्षणे दिसतात. दुधाचे पदार्थ, अंडी, बदाम, सोयाबीन यामध्ये कॅल्शियम असते. मॅग्नेशियम मन शांत करणारे आणि हृदयविरोधी आहे. याच्या अभावामुळे उत्तेजितपणा, चिडचिड, काळजी असे लक्षणे दिसतात. कॅल्शियम आणि पोटॅशियम याच्या शोषणासाठी मॅग्नेशियम आवश्यक असते. फळे, भाज्या, बिया, हेर यामध्ये मॅग्नेशियम असते. कॉफी, शीतपेय घेऊ नये. त्यामुळे अस्वस्थता, चिडचिडपणा, छातीमध्ये धडधड होते. मीठ खाण्यामुळे हृदयावर ताण पडतो. धूम्रपानामुळे अस्वस्थपणा, निद्रानाश होतो. दारूमुळे ब जीवनसत्वाचा अभाव होतो. म्हणून हे पदार्थ घेऊ नयेत. ताण दूर करण्यासाठी रोज नियमितपणे व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहते. व्यायामामुळे झोपही चांगले लागते. चालणे, धावणे, खेळ खेळणे असे आवडीनुसार हवे ते व्यायाम करावेत. चालण्याचा व्यायाम सर्वात उत्तम व्यायाम आहे. रोज किमान पाऊण तास चालायला हवे. योगासने, क्रियायोग आणि प्राणायाम करावे. पवन मुक्तासन, सर्वांगासन, योग निद्रा, हलासन, अर्ध मच्छिंद्रासन, भुजंगासन, धनुरासन, पद्मासन, त्रिकोणासन, कुंजल, जलनेती, कपालभाती, अनुलोम विलोम, शीतकरी, भ्रमरी या प्राणायामामुळे सर्व ताण दूर होण्यास मदत होते. व्यायामासोबत भरपूर विश्रांती सुद्धा घ्यायला हवी. रोजच्या जीवनात कोणत्याही प्रकारचा ताण घेऊ नये हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.